नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, आज आपण मस्त मऊ लुसलुशीत त्याचबरोबर क्रिस्पी आणि एकदम लेयर्ड असणारा मसालेदार आणि 3 प्रकारामध्ये घेऊन आलेला आहोत लच्छा पराठा. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि हॉटेलसारखी रेसिपी जर तुम्हाला घरच्या घरी हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, कारण बरेचसे लेयर्स असणारी रेसिपी आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये मी 3 ट्रिक्सचा साध्या सिंपल पद्धतीने कसा वापर केलेला आहे ते तुम्ही नक्की पहा. चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूया. त्यासाठी मी इथे 1 कप म्हणजे वाटीचा अंदाजाने मी घेतलेला आहे पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला आणि 1 वाटी सेम वाटीचं प्रमाण मी आपला गव्हाचं पीठ देखील घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी तूप घालून घेते आहे. मी जवळपास 2 टेबलस्पून तूप घालून घेतलेलं आहे. थोडंसं गरम म्हणजे नॉर्मल गरम केलं आहे मी तूप आणि ते मी घालून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला पिठामध्ये आणि हळूहळू आपण थोडं किंचित पाणी घालत हे पीठ चांगलं सुरुवातीला अगदी थोडं पाणी घालत पीठ मळायचं आहे आणि जास्त पण ना मऊ मळायचं आहे ना पातळसर, असं एकदम मिडल पद्धतीने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पण घट्ट मळायचं नाही. थोडं पाण्याचा अंदाज घेतेच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. मी इथे मैद्याचा थोडासा वापर केलेला आहे कारण थोडंसं क्रिस्पीपणा येण्यासाठी. पण इथे जर तुम्हाला मैदा स्किप करायचा असेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करून सुद्धा तुम्ही हे लच्छे पराठे अगदी छानरित्या घरच्या घरी बनवू शकता. पहा, आता मी जे पाणी वापरत आहे ते अगदी थोडे करून वापरते, अंदाजाप्रमाणे वापरते, कारण थोडंसं घट्टसर पाहिजे पीठ, कारण म्हणजे जास्त पण घट्ट नको आहे, मध्यम असं होईल अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं. आणि जवळपास आपल्याला हे 15 ते 20 मिनिट पीठ आपण मुरत ठेवणार आहोत. त्यामुळे पाण्याचा अंदाज आपण बेताचाच वापरायचा आहे. थोडं करतच पाणी आपण घालून हे पीठ मळून घेऊया. पहा, आता आपला हा पिठाचा गोळा जवळपास मला म्हणजे पाहिजे तसा रेडी होत आलेला आहे आणि याच्यावरती अजून थोडंफार आपण वरून तेल घालून घेऊया आणि हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटासाठी जवळपास आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. चांगलं पीठ असं मुरलं पाहिजे म्हणून मी याला वरून थोडंसं मारते, म्हणजे त्याला एक प्रकारे प्रेशर देते आहे. थोडंसं तेल लावून घेऊया आपण वरती आणि तसाच परत आपण घट्ट हा गोळा तयार करून घेऊया आणि एका बाउलमध्ये ठेवून घेऊया. ही रेसिपी बऱ्याच जणांना वाटतं की बापरे खूपच अवघड आहे की काय. तसं काही अजिबात नाही आहे. खूपच रेसिपी सोपी आहे. फक्त पाहायला ती अवघड वाटते पण करताना खूपच सोपी आहे. तुम्हाला ज्यावेळी तुम्ही ही व्हिडिओ पाहाल त्यावेळी तुम्हाला जाणवेलच किती सोपी आहे आणि तुम्ही कोणत्याही वेळी ही हॉटेलसारखी रेसिपी अगदी घरच्या घरी करू शकता. आता आपण हे पीठ एका बाउलमध्ये झाकून ठेवूया, चांगलं मुरेल अशा पद्धतीने. पहा, मी जवळपास माझे 20 मिनिटे झालेत हे पीठ मळून. आता मी याला थोडंसं मळून घेते अजून चांगल्या पद्धतीने, म्हणजे जे आपले लेयर्स असतील ते चांगले प्रकारे होतील आणि पीठसुद्धा खूप छानरित्या तयार झालेलं आहे. आपलं पीठ छान मुरलेलं आहे. आता आपण याचे एकसारखे असे सर्व पिठाच्या गोळ्या करून घेऊया. पराठा म्हटलं की थोडंसं जाडसरच असतं, त्यामुळे चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा तयार करून घ्यायचा आहे. या पिठामध्ये म्हणजे जवळपास माझे 12 ते 13 पराठे तयार होतील अशा पद्धतीने हे पीठ आपलं म्हणजे त्या वाटीच्या अंदाजाने तयार होणार आहेत. आता मी सर्व गोळे एकत्र तयार करून घेते आणि हे बाउलमध्ये परत ठेवून घेऊया आणि पराठे कशा पद्धतीने करूया ते पाहूया. आता मी 3 प्रकारात म्हणजे एक गार्लिक पराठा देखील दाखवणार आहे. त्याचबरोबर 3 प्रकारे तुम्ही लेयर्स कशा पद्धतीने पाडू शकता ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. आता सुरुवातीला आपण हा एक गोळा घेतलेला आहे तो लाटून घेऊया.
हलक्या हाताने लाटायचं आहे, कारण जास्त प्रेशर देऊन अजिबात लाटायचं नाही. आणि ज्यावेळी तुम्ही घडी कराल त्यावेळी, म्हणजे परत ज्यावेळी आपण लेअर्स करून घडी करून घ्याल त्यावेळीसुद्धा अगदी हलक्या हाताने लाटलं तरच तुमचे लेअर्स छानरित्या, म्हणजे जे पदर आहेत ते सुटणार आहेत. तर आता ही आपली ही पोळी लाटून झालेली आहे. आता आपण याच्यावरती हे जे तूप आहे, तुम्ही तूप किंवा बटर लावू शकता किंवा तेलसुद्धा लावू शकता. आता मी इथे बटर घेतलेलं आहे, कारण मी मगाशी तूप घातलेलं आहे पिठामध्ये. आता मी बटर थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे, ते घालून घेतलं आणि वरून पूर्णपणे बटर लावून घेतलं. थोडासा जो मैदा होता तो स्प्रिंकल केलेला आहे आणि छोट्या छोट्या घड्या बाहेरच्या आकारात, म्हणजे बाहेरच्या साईडनी आपण छोट्या छोट्या आकारात अशा पद्धतीने घड्या तयार करून घ्यायच्यात. सर्व पिठाच्या अशा छोट्या छोट्या, म्हणजे आपण एक प्रकारे साड्यांना निहरा करतो ना, त्या पद्धतीने आपण प्लेट्स ह्या पाडून घ्यायच्या आहेत. सर्वात शेवटची प्लेटसुद्धा अगदी व्यवस्थित करून घ्यायची. आता या पूर्ण प्लेट्स आपल्या एकावर एक व्यवस्थित ठेवायच्या आणि थोडंसं लांबट आकार करत आपण या पिठाला खेचत राहायचं आहे. एवढ्यासाठीच आपण याच्यामध्ये थोडंसं मैदा घातलेलं आहे, कारण जेवढं तुम्ही पिठाला म्हणजे जे लचीलं पीठ म्हणतो ना, त्या पद्धतीनं हे मैदा घातल्यामुळे पीठ तयार होतं. आता हे पहा, मी अशा पद्धतीने थोडंसं लांबट आकारात खेचून घेतलं, व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस केलं आणि एका साईडने असं गोलाकार आकार करत हे पिठाचा आपण रोल करत घ्यायचा आहे. आणि सर्वात शेवटीचा रोल एक खालच्या साईडनी दुमडून त्याला असं प्रेस करून चिटकवून घ्यायचा आहे. हा आपला पहिला गोळा तयार झालेला आहे. आता आपण दुसरा प्रकार पाहूया. यासाठी देखील आपण अशाच पद्धतीने सुरुवातीला एक पोळी लाटून घ्यायची, हलक्या हाताने लाटायची. ही म्हणजे ही रेसिपीच बनवताना अगदी लाटणं जे आहे ते हलक्या हाताने वापरायचं आहे, तरच तुमचे लेअर्स व्यवस्थित सुटणार आहेत. आणि प्रेशर देऊन अजिबात आपल्याला जास्त लाटत असताना प्रेशर द्यायचं नाही आहे. आता आपण सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण पोळीवर बटर पसरवून घेतलं त्याच पद्धतीने याच्यावरसुद्धा बटर पसरवून घेऊया. मी माझ्याकडे थोडेसे हे चिली फ्लेक्स होते ते घातलेत. त्याचबरोबर मी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घेतली आणि लसूण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. म्हणजे हा आपला गार्लिक चिली फ्लेक्स, म्हणजे मसालेदार असा हा लच्छा पराठा तयार होणार आहे. आता याला आपण काय केलेलं आहे, सर्व लावून झाल्यावर थोडासा मैदा स्प्रिंकल केला आणि अशी गुंडाळी, छोटी छोटी गुंडाळी करत पूर्ण छोट्या छोट्या अगदी म्हणजे चिटकून रोल करत न्यायचं आहे. थोडंसं सुद्धा सैल सुटलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण ही गुंडाळी तयार करत जायचं आहे. हा पहा, पूर्णपणे हा आपला रोल तयार झाला. सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण लांबट आकारात पीठ खेचून घेतलं होतं त्याच पद्धतीने हा रोलसुद्धा असाच आपल्याला थोडंसं लांबट आकारात करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असं उभा ठेवायचा हा रोल आणि सुरीच्या साहाय्याने आपल्याला आता याला मधोमध एक चीर पाडून घ्यायची आहे. पूर्णपणे कट करायचं नाही आहे, वरती थोडंसं पीठ राहील अशा पद्धतीने हे पहा, 2 भागात आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एका साईडने आपण हा रोल गुंडाळत जायचा आहे. किंचित असा हा भाग ठेवायचा आणि पूर्णपणे असा हा रोल आपण गुंडाळून घ्यायचा आहे आणि शेवटचं टोक ज्या पद्धतीने पहिल्यांदा सांगितलं होतं त्याच पद्धतीने खाली चिटकवून घ्यायचा आहे. हा आपला दुसऱ्या पद्धतीचा पराठ्याचा रोल तयार झालेला आहे. आता आपण तिसरी पद्धत पाहूया. आधी पाहिल्याप्रमाणे ही सुद्धा सुरुवातीला आपण पोळी लाटून घ्यायची आहे. हा सुद्धा मी थोडा मसालेदारच पराठा करते, म्हणजे मी बारीक लसूण वगैरे चिरून ऑलरेडी घेतला आहे. शिवाय तुम्ही याच्यामध्ये पावभाजी अजून जर मसाला वापरायचा असेल तर तुम्ही पावभाजी मसालासुद्धा स्प्रिंकल करून पहा, मस्त टेस्टी पराठा होतो. चिली फ्लेक्स तर छानच लागतात. शिवाय तुम्ही याच्यावरती कसुरी मेथीसुद्धा स्प्रिंकल करून केलात तरीसुद्धा खूप छान पराठा होतो. पहा, मी चिली फ्लेक्स टाकलेत, गार्लिक टाकलेला आहे बारीक चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे आणि हे पहा, मी आता हा एक फोल्ड केलेला आहे. हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. परत त्याच्यावरती हा दुसरा फोल्ड केलेला आहे. आपण थोडंसं हलक्या हाताने आपण लाटून घेऊया याच्यावरती. ही पद्धतसुद्धा खूप छान आहे आणि अगदी सोपी आहे, सर्वांनाच आवडेल अशी आहे. आता याचा ना एकदम हलक्या हाताने रोल तयार करून घेऊया. आता या रोलला सुद्धा थोडासा आपण लांबट आकार देऊया व्यवस्थित असा.
थोडंसं खेचून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याचा अजून एक आपल्याला फोल्ड तयार करून घ्यायचा आणि या व्यवस्थित फोल्ड झाल्यानंतर याला मधोमध सुरीने आपण कट करून घ्यायचा आहे आणि हा फोल्ड आपण अशा पद्धतीने उलटा करून ओपन करायचा आहे. पहा ऑलरेडी याला जे लेयर्स आहेत ते दिसतातच आहेत. याच्यावर फक्त आता लाटणं फिरवताना तुम्ही आता हे तिन्ही मी प्रकार तुम्हाला दाखवले. आता लाटण्याची पद्धत म्हणाल तर अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे तिन्ही पराठे लाटत असताना अगदी हलक्या हाताने मी म्हणजे एवढ्यासाठी सांगते कारण जर तुम्ही प्रेशर देऊन लाटलात तर तुमचे लेयर्स अजिबात उठून येणार नाहीत. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. मी आता हे तिन्ही प्रकार पूर्णपणे लाटून घेते आणि भाजत असताना कोणती ट्रिक वापरायची तीसुद्धा मी तुम्हाला दाखवेन. सुरुवातीला हे आपण तिन्ही पराठे लाटून घेऊया. पहा आता आपण ही दुसरी जी रोल तयार करून घेतला तर तो सुद्धा व्यवस्थित त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा. थोडंसं पीठ लावलं तरीसुद्धा चालतं आणि भाजत असताना मात्र याला आपण तूप लावूनच भाजणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की बटर वगैरे लावायचे तर तुम्ही बटरसुद्धा लावू शकता, पण शक्यतो तूप आणि बटरचाच वापर करा पराठे बनवत असताना, कारण पराठ्यांना एक प्रकारे क्रिस्पी टेस्ट येते, ती यामुळेच येते. बटर जरी वापरले तरी अगदी क्रिस्पी होतात पराठे. आता आपले हे तिन्ही पराठे रेडी झालेले आहेत. आता तवासुद्धा तापलेला आहे. याच्यावरती आपण एक एक करत हे पराठे ठेवूया आणि शेकून घेऊया. गॅसची आच मध्यमच ठेवायची आणि व्यवस्थित, कारण पराठे जाड असतात, आतून व्यवस्थित शेकले गेले पाहिजेत. त्यामुळे आपण हे पराठे दोन्ही बाजूनी तूप लावून भाजून घेते आहे. तुम्हाला मी तूपसुद्धा लावून दाखवते आणि बटरसुद्धा लावून दाखवते. आणि पराठा भाजत असताना तूप आणि बटरचा अजिबात कंजूसपणा करायचा नाही. व्यवस्थित सर्व लावून घ्यायचं आहे आणि लगेचच लेयर्स खोलायचा विचार नका करू, कारण पराठे चांगले थंड होऊ द्यायचे, त्यानंतरच तुमचे लेयर्स व्यवस्थित सुटणार आहेत. आता सुरुवातीला पहा, मी अशा पद्धतीने दोन्ही साईडनी व्यवस्थित हे सर्व पराठे भाजून घेणार आहे. थोडेसे थंड झाल्यानंतरच मग मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने हे लेयर्स आपण काढायचे आहेत. पहा आता हे जवळपास आपले तिन्ही पराठे भाजून होत आलेले आहेत. मस्त अशी रेसिपी आहे. कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा घरीही. मस्त होते. पंजाबी ज्या रेसिपीज असतात पनीर वगैरे, त्याचसोबत या पराठा रेसिपीज खूप छान वाटतात. पनीर मसाला, मटर पनीर अशाच रेसिपीसोबत खूप छान लागतात. पहा आता आपण ना पराठे पाहूया. हे पराठे थोडे थंड झालेले आहेत. याला मी कसे लेयर्स करायचे ते पहा. अशा दोन्ही हातामध्ये घ्यायचे, थोडंसं हलक्या हलक्या हाताने याला प्रेस करायचे आणि याचे लेयर्स पहा. मग अगदी पटकन लेयर्स तुम्हाला दिसून येतात आणि एकदम सॉफ्ट असा आणि क्रिस्पी पराठा तयार होतो. पहा मस्त दिसत आहेत ना लेयर्स. अगदी आणि मसालेदार पराठे हे खूपच छान लागतात. नुसतेसुद्धा तुम्ही जर तुपासोबत जरी असेच खाल्ले सॉससोबत तरीसुद्धा खूप छान लागतात हे मसालेदार पराठे. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. साधी सिंपल रेसिपी आहे. बघायला फक्त वाटतं की अवघड आहे, पण नक्की घरी जरी ट्राय केलं तर अगदी घरच्या घरी हॉटेलसारखा स्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि रेसिपीबद्दल कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.